नमस्कार, मी आकाश समनिक. काल परवा नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित असे आवाहन केले की जनतेने शक्यतो 1 वर्ष सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळावी, प्रदेश दौरे टाळावे आणि पेट्रोल डिझेलचा जपून वापर करावा. एवढं भारी ज्ञान देऊन नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर 2 तासामध्येच आपला ताफा घेऊन निवडणुकीचा प्रचार केला. एवढंच काय तर 15 मेपासून तर 20 मेपर्यंत नरेंद्र मोदी हे 3 देशाच्या दौऱ्यावरती आहेत. युरोपीय खंडातील 3 देशाच्या दौऱ्यावरती आहेत. नरेंद्र मोदींच्या ह्या नीती, आर्थिक नीती आणि देशाच्या ज्या प्रति जे नीती अवलंबलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी, त्या सर्व स्तरावरती फोल ठरलेल्या आहेत. जर देशाच्या आर्थिक परिस्थितीचा नरेंद्र मोदींना एवढाच पुळका आहे तर त्यांनी आधी स्पष्ट करावं. या देशामध्ये जेवढ्या काही नोंदणीकृत संस्था आहेत त्यामधली एक अशी संस्था आहे की ती आधी देशामध्ये नोंदणीकृत नाही आहे. त्या संस्थेचं नाव आहे संघ आहे, RSS आहे. या RSSच्या संघप्रमुखाला नरेंद्र मोदी यांनी 2011 पासून ते आज घडीला 2026 पर्यंत Z+ सिक्युरिटी दिलेली आहे. भारतामध्ये Z+ सिक्युरिटीला जवळपास 50 लाख रुपये पर महिन्याला खर्च येतो. म्हणजे 2011 ते 2026 हा जर कालावधी आपण पकडला तर जवळपास 15 वर्षाचा कालावधी होतो. 15 वर्षामध्ये जर एका महिन्याला 50 लाख रुपये आणि एका वर्षाला जर पकडलं तर 6 कोटी रुपये एवढा खर्च होतो. म्हणजे 15 वर्ष गुन्हेला 6 कोटी, ते जवळपास 90 कोटी होतं. तर नरेंद्र मोदी हे दर वर्षाला 6 कोटी रुपये कोणाला विचारून, जनतेच्या जे घामाचा पैसा आहे कोणाला विचारून जे नोंदणीकृत संस्था नसताना आणि मोहन भागवत हे कोणत्या संविधानिक पदावर विराजमान नसताना किंवा त्यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना त्यांच्यावरती दर वर्षाला 6 कोटी आणि आतापर्यंत 15 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी 90 कोटी खर्च कशाकरता केले याचा खुलासा नरेंद्र मोदी यांनी करावा.